आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नको पडूस, या खेळात नको पडूस संचिता. काय या खेळामध्ये दोन्ही बाजूनी माझे वजीर, घोडे आणि प्यादे खेळत असतात. कोणीही जिंकलं तरीही विजय माझाच असतो. अंडरस्टूड? पुन्हा एकदा सांगतोय संचिता, सुजितरावांचं बाळ माझ्यासाठी माझ्यापेक्षाही खूप महत्वाचं आहे आणि म्हणून ते जगलं पाहिजे. तुला अजूनही असं वाटतंय का की माझी संरक्षण भिंत मोडून तू त्या बाळापर्यंत पोहोचू शकशील, त्याचं काही बरं वाईट करू शकशील? हा तुझा भ्रम आहे. तसं काही करण्याचा प्रयत्न करू नकोस. मी काय करू शकतो हे तुला चांगलंच माहिती आहे. तू सरपोतदारांची सून राहणार नाहीस आणि मग सरपोतदारांच्या वंशजाची आई वगैरे तुझी जी स्वप्न आहेत ती स्वप्नच राहतील, सत्यात उतरणार नाहीत. तेव्हा तुझी ही नाटकं बंद कर. सॉरी. दॅट्स गुड. रिअली व्हेरी सॉरी. मला माहित नव्हतं तुमच्या मनात असं काहीतरी आहे. आत्ता कळलं. नाही देणार स्वानंदी आणि तिच्या बाळाला त्रास. मी हात जोडते, रागावू नका माझ्यावर. माझं खूप प्रेम आहे सुजितवर. मी खूप पॉझिटिव्ह आहे त्याच्या बाबतीत. त्यातून हे सगळं घडलंय. माझ्या फिलिंग समजून घ्या प्लीज. तुझ्या ह्या ज्या फिलिंग्स आहेत ना त्या मनातच ठेवायच्या. चुकूनही बाहेर येऊन येऊ नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या स्वानंदीला डिस्चार्ज मिळणार आहे, तेव्हा तिच्या वाट्याला जाऊ नकोस. गॉट इट? येस डॅड. गुड. त्रास नाही होते ना? नाही. चला, झालं का डिस्चार्ज? हो. काळजी घ्या. सिस्टर, थँक्यू. तुम्ही स्वानंदीची, त्यांच्या होणाऱ्या बाळाची इतकी काळजी घेतली. तुमचे आभार मानावे तेवढे कमी. सर, आभार काय मानता? आम्ही तर आमची ड्युटी केली आणि तसंही बाळ जन्माला यायचं बाकी आहे. मग मात्र आम्ही सोडणार नाही. सगळ्या स्टाफचं तोंड गोड करावं लागेल. हो, नक्की नक्की. काळजी घ्या. या इकडे. सावकाश. एक्सक्यूज मी, डिस्चार्ज काही फॉर्मॅलिटी बाकी आहे? हो, एक साईन बाकी आहे तुमची. प्लीज द्या. ताई, त्या मावशी नाही दिसल्या. कोण मावशी? सावित्री मावशी. अहो, त्यांनी खूप काळजी घेतली होती माझी. दिसत नाही आहेत त्या. अच्छा, सावित्री जमदाडे. होय, जमदाडे आडनाव आहे का त्यांचं? हो, जमदाडे. पण काय माहिती काय झालंय, मध्ये मध्ये येईन अशाच झाल्या. हा, पण आजवर त्यांनी अशी सुट्टी घेतलेली आठवत नाहीये मला. पण आता सगळंच विचित्र झालंय. कधी येतात, कधी जातात, काहीच कळत नाही. हा, पण आजारी असल्या ना तरी पण त्या येतात हॉस्पिटलमध्ये आणि इथल्याच डॉक्टरकडून इलाज करून घेतात. आय होप त्या बऱ्या असतील. पण आमच्याकडून त्यांना थँक्यू सांगा. हो हो, नक्की सांगेन. हे जमदाडे आडनाव या आधीही ऐकलंय, पण कुठे, कोणाकडून? काका, हे जमदाडे डॉक्टरचं नाव आहे का? हे डॉक्टर नाहीये. पेशंट सोबत जी व्यक्ती होती ना त्या व्यक्तीचं नाव आहे. अरे हो, जमदाडे आडनाव हे त्या हॉस्पिटलच्या रिपोर्टवर होतं जो मला सरपोतदारांच्या अडगळीच्या खोलीत मिळाला होता. येस, थँक्यू. चल. या, सावकाश. बर, थांबा थांबा, इथेच थांबा, मी आलोच. या या, सावकाश. बसा.
बघ कसं टापटीप ठेवलंय की नाही घर. तुम्ही गेला होता ना तेव्हा जसं होतं अगदी तसंच आहे. मणी सर, घर ठेवलंय तुम्ही टकाटक, पण तो टॉवेल तिथे का अडकवलाय? बाथरूम मध्ये ठेवायचा असतो ना. हो ते चुकून राहिलं असेल. काय तुम्ही पण. आवडला? काय झालं? फोटो आवडला नाहीये का? मणी सर, फोटो छानच आहे, पण एक सांगू? सांगा ना. मला ना तुमच्या लहानपणीचा फोटो हवाय. माझ्या लहानपणीचा? तो का? हो, असं म्हणतात की बाई जेव्हा प्रेग्नेंट असते ना तेव्हा ती ज्याचा फोटो सतत बघते त्याचे गुण तिच्या बाळात येतात. मला माहितीये हे बाळ तुमचं नाहीये, पण तरीही त्याच्यात तुमचे गुण यायला हवेत. माझं बाळ जेव्हा मोठं होईल ना तेव्हा त्याने तुमच्यासारखंच वागायला हवं. मणी सर, द्या ना तुमच्या लहानपणीचा फोटो. आनंदी, तुम्ही हे बोलून मला किती सन्मान दिला याची कल्पना नाही तुम्हाला. आणि कोण म्हणतं हे बाळ माझं नाही? हे आपलं बाळ आहे आणि आम्हा दोघांमध्ये येण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आहे, कळलं? आणि लहानपणीचा फोटो तर आता मी आहे ना तुमच्या समोर प्रत्यक्ष, ते नाही का चालणार? नाही ना चालणार मणी सर. अहो, तुम्हाला नाही कळणार आमच्या बायकांच्या गोष्टी. तुम्ही द्या ना तुमच्या लहानपणीचा फोटो, मला आपल्या घरात लावायचंय. लहानपण काय झालं मणी सर? आश्रित आहे मी या घरातला. शालिनी मॅडमला मी इथे कधीच नको होतो. ते घर सुजितचं, मला आठवतं एक वाढदिवस होता सुजितचा. फोटोग्राफर त्याचे फोटो काढत होते. मी एका बाजूला, सुजित या घरात इंडोर प्लांट सारखा लाडात वाढलाय आणि मी भिंतीवर रुजलेल्या एखाद्या पिंपळासारखा भिंतीच्याच आधाराने आपला आपणच वाढलोय. माझ्या लहानपणीचं असं फोटो, खेळणी माझ्याकडे नाहीये. लहानपणीचा फोटो. मणी सर, सॉरी, मला नव्हतं माहिती. मी सहज बोलून गेले. सॉरी. इट्स ओके स्वानंदी, तुम्ही बसा बघू इथे. सॉरी प्लीज सर. स्वानंदी, इट्स ओके. स्वानंदी, हे बघा, माझं लहानपण माझ्या हातात नव्हतं. आपल्या बाळाचं लहानपण आहे ना, आणि मी ते खूप समृद्ध करणार आहे. स्वानंदी, आपण ना आपल्या बाळाचे इतके फोटो काढू ना की उद्या चालून त्याची बायको जेव्हा त्याला विचारेल ना, किंवा तिचा नवरा जेव्हा तिला विचारेल ना, तेव्हा ती म्हणेल की माझ्या आई बाबाने माझे खूप फोटो काढले आणि ते माझ्यावर खूप प्रेम करायचे. बस, मग ह्या आयुष्याकडून मला अजून काही नको. काय आहे? तुला खरंच माहित नाही काय म्हणतात? भीम, याला खुळखुळा म्हणतात. लहान मुलांना खेळायला देतात. आता स्वानंदीचं आणि माझं बाळ येणार आहे ना जगात, त्याच्यासाठी घेऊन आलोय. मस्त आहे ना? आवाज पण किती छान आहे ना.
लांब नेतो. हा खुळखुळा लांब नेऊन स्वानंदीची डिलिव्हरी डेट लांब जाणार आहे का? स्वानंदीची डिलिव्हरी डेट प्रत्येक दिवसाने जवळ येते. स्वानंदी आणि तिच्या पोटातलं बाळ दोघेही घरी आले. स्वानंदीचा प्रेमळ नवरा तिची आणि तिच्या पोटातल्या बाळाची प्रेमाने काळजी घेतोय. एकदम हिंदी फिल्म्स मध्ये दाखवतात तसं आहे ना. अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. आणि तू पुन्हा एकदा माझ्याशी खोटं बोललीस. सुजित तसं नाहीये. प्रॉब्लेम काय झाला? काय झाला प्रॉब्लेम सांग. हे सांग ना. खरा प्रॉब्लेम काय माहितीये संचिता? मी तुझ्याकडून सोल्युशन एक्सपेक्ट करतो आणि तुझ्याकडे फक्त प्रॉब्लेम्स आहेत. फक्त प्रॉब्लेम्स. तसे तुझ्याकडनं सगळ्या होप सोडल्या आहेत मी. खरंच मी तर म्हणतो आता जे व्हायचं ते होऊ दे. या सगळ्यासाठी मनाची तयारी झाली आहे माझ्या. स्वानंदीचं आणि माझं बाळ या जगात येऊ देत. त्या बाळाची डीएनए टेस्ट होऊ देत आणि त्याची डीएनए टेस्ट झाल्यानंतर मला अटकही होऊ देत. कारण तेच होणार आहे ना. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेव संचिता. तू आपल्या सुखी संसाराचं जे स्वप्न रंगवलंयस ना ते अर्धवटच राहणार आहे. सगळ्यात आपल्या दोघांचा सुखी संसार होण्यासाठी कदाचित तुला पुढचा जन्मही घ्यावा लागेल. बेबी ऐक ना प्लीज, मला थोडा वेळ दे प्लीज. आता हे सगळं करणं शक्य नाहीये. का नाहीये शक्य संचिता? का नाहीये शक्य? आणखीन एक महत्वाची गोष्ट संचिता. ही गोष्ट कायम मनात करून ठेव. आपल्यामध्ये जे काही बोलणं झालेलं आहे ते फक्त आपल्यामध्ये राहू दे. तिसऱ्या कोणालाही कळता कामा नये. कोणालाही म्हणजे अगदी आपल्या घरच्या लोकांना सुद्धा. मी काय करू शकतो हे तुला माहिती आहे. खासदार भालचंद्र सरपोतदार म्हणतात मला. माझ्याशी जर कोणी वाकड्यात गेलं तर तो अचानक गायब होतो असा इतिहास आहे. तेव्हा झिप इट. रिलॅक्स संचिता. संचिता काय झालं? कुठे हरवलीस? काही नाही. अरे गणपतीचा सण येतोय ना, सो त्याच विचारात होते मी. काही नाही. संचिता प्लीज खरं बोल. प्लीज. स्वानंदी नेहमी कशी वाचते माझ्या हातून मला खरंच कळत नाही. नेहमी वाचते ती नेहमी. कुठलं नशीब घेऊन जन्माला आली देव जाणे. ऐक ना, तू तुझी हार नको माणूस. तुला कळतंय का? उलट बरे ते आता आपल्या घरात आहे. स्वानंदी आपल्या घरात आहे म्हणजे पुन्हा ती तुझ्या आणि मम्माच्या तावडीत आहे. आणि आपल्याला जे करायचंय त्यासाठी घरापेक्षा बेटर जागा असूच शकत नाही. असा काहीतरी विचार कर की एक गाव आणि दोन तुकडे. संचिता प्लीज. हा मी बघते. हा घ्या गरमागरम स्पेशल चहा. सावकाश गरम. थँक्यू. काय झालं? नाही आवडलं का? काय मेजर चुकलंय का? काय झालंय? मला ना बोलायला शब्द सुचत नाहीये. अहो मणी सर, त्या हॉस्पिटलचा पानसट चहा पिऊन पिऊन इतका वैताग आला होता ना. तुमच्या हातचा चहा मिस करत होते मी. कमाल झालंय. तुम्ही एक काम करा,
तुम्ही तुमच्या हाताचा इन्शुरन्स काढून घ्या. काही काय इतका कमाल चहा केलाय तुम्ही. हाय स्वानंदी. संचिता, तू इथे काय करतेय? काय काम काढलं? काम नाही रे मणी, काम नाहीये माझं काही. आणि कामाचं म्हणशील तर सध्या सगळी कामं मीच करतेय. मी फक्त स्वानंदीची तब्येत कशी आहे हे विचारायला आले होते. स्वानंदी, कशी आहेस ग तू? बरी आहे मी. हुश. बापरे, हे ऐकूनच बरं वाटलं खूप मला. तू आता बरी होऊन घरी परत आलीयस ना, खरंच माझं टेन्शन मिटलं. स्वानंदी, ते म्हणतात ना, माणूस लांब गेल्यानंतरच त्याची किंमत कळते. तुझ्या बाबतीत आमचंही तसंच झालं ग. तू गेलीस हॉस्पिटलमध्ये आणि इकडे मागे घराकडे बघणारं कोणीच नाही. सगळी कामं तशीच राहिली. धूळ, कचरा, भांडी घासायला कोणी नाही, कपडे धुवायला कोणी नाही, काही नाही. सगळी कामं माझ्यावर पडली. आणि काय, माझ्याकडे पर्याय नव्हता, मी केली कामं. तेव्हा मला रिअलाइज झालं की तू किती काम करतेस. हे घर फक्त तुझ्यामुळे मेंटेन राहतं. पण आता तू आलीयस ना, आता तुझी जबाबदारी तू घे बाई. मला काहीही नको. पुन्हा बंगल्यात ये, तुझं किचन सांभाळ तू. आणि स्वानंदी, आता आलीयस ना, तर मला ना तुझ्या हातचं मस्त चायनीज खायचंय. तू आज चायनीज बनव आणि काहीतरी स्वीट बनव. संचिता, काय बोलतेस तू? तू हे सांगायला इथे आलीस? तुला लाज नाही वाटत संचिता? ती जस्ट घरी आली आहे हे माहित असून सुद्धा तू कामाला बोलवते तिला. आणि स्वानंदी का येईल तिथे काम करायला तुझ्या घरात? तुझ्या घरातली कामं तू कर ना. स्वानंदी बंगल्यावर काम करायला येणार नाही, कळलं? म्हणी, अरे असं काय बोलतोय? स्वानंदी, समजाव तुझ्या नवऱ्याला, चिडला बघतो लगेच. म्हणी गप रे, हे बायका बायकांमधलंय, आम्ही बघून घेऊ, तुला नाही कळणार. हो ना ग? आणि स्वानंदीलाच कामं करायला आवडतात, तिला स्वयंपाक करायला आवडतो. मी फक्त तिच्या आवडीला वाव देते. चल उठ आता लवकर आणि ये खाली. हा, हे बस, पुरे करा ही नाटकं आता. स्वानंदी काही बोलत नाही त्याचा गैरफायदा घेता तुम्ही. बंद करा हे. स्वानंदी बंगल्यावर काम करायला येणार नाही, कळलं? तू जाऊ शकतेस. म्हणी, या घरचा फालतू आश्रित असायची परत हिंमत झाली मला उलट बोलण्याची. म्हणी, तुला नाही सोडणार मी. याची शिक्षा तुला भोगायला लागणार. तुला धडा शिकवल्याशिवाय मी नाही गप्प बसणार. संचिता, काय झालं? संचिता, अगं काय झालं? रडतीयस का? आणि हात का घालावा ठेवलाय? अगं काय झालं? दाखव भाऊ. संचिता, भाव न कथा सांगणारच का काय झालंय ते? संचिता, बापरे, गालाला काय झालं तुझ्या? मी आउट हाऊस मध्ये गेले होते स्वानंदीची तब्येत कशी आहे विचारायला. विचारलं, स्वानंदी बरी आहेस ना? मणी सुद्धा होता तिथे. त्याला अचानक काय झालं नाही माहिती, त्याने हात उगारला माझ्यावर. बेबी, मणी स्लॅप्ड मी.
व्हॉट? आणि हात उगारला तुझ्यावर. आता आश्रित मालकांवर हल्ले करायला लागले. आज संचितावर हात उचलला त्याने, उद्या माझ्यावर उचलेल. सदा सदा हो साहेब. मणीला बोलावून घेऊन ये. त्याला सांग मी बोलावलंय, अर्जंट आहे. जा. बरं साहेब. तू येच इथे म्हणे आणि मग मज्जा बघ. नाही तुला माझ्या समोर नाक घासायला लावलं ना तर नावाची संचिता नाही मी. मणी सर, हो शांत व्हा तुम्ही. म्हणजे स्वानंदीची विचारपूस करायला आली होती. बघितलं ना किती नीच आहे ती संचिता. आणि हे सगळं तुमच्या सोशिक स्वभावामुळे होतंय स्वानंदी. हो तुम्ही द्या ना एकदा स्पष्ट उत्तर. बोला नाही येणार कामाला म्हणून. कोण तुम्हाला कामाला लावतं ते मी बघतो ना. बरं जाऊ द्या, चिडू नका आता. आपण बोलू या विषयावर नंतर. काय चिडू? मणी साहेब, तुम्हाला सुजित साहेबांनी लगेच बोलवलं. येतो. बरं. संचिताने खाली जाऊन सुजित समोर काहीतरी तमाशा केला असणार. पण मी आलोच. मी येते तुमच्या. नाही त्याची काही गरज नाही. तुम्ही आत्ता आलाय, फ्रेश व्हा, आराम करा. तिने काय तमाशा केलाय तो मी हँडल करतो. आलोच.